नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील कथित अनधिकृत बांधकामाविरोधात योगेश दाभाडे यांचे आमरण उपोषण। चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील भूखंड 25 वरील कथित अनधिकृत निवासी बांधकाम, निवासी वापर तसेच इतर विविध अनियमिततेच्या आरोपाबाबत योगेश सुधाकर दाभाडे यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्ते योगेश दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार संबंधित भूखंडावर औद्योगिक वापरासाठी मंजुरी असताना निवासी वापर करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच भूखंडावर उभारण्यात आलेल्या 3 मजली इमारत अनधिकृत असल्याचा दावा करून ती निष्कासित करण्याची मागणी करण्यात आली आहे। सन 2023 पासून कथित अनधिकृत निवासी वापर केल्याप्रकरणी भूखंड धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याशिवाय भूखंडासमोरील शासनाचा बस स्टॉप बेकायदेशीररित्या पाडण्यात आल्याचा आरोप करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दाभाडे यांनी नितीन जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत अशा प्रकरणांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली आहे। तसेच सन 2020 मध्ये याच भूखंडावर महावीर घर संसार या नावाने कथित वाणिज्यिक व्यापार करण्यात आला होता। सुमारे 6 ते 7 महिने राईस फेस्टिवल तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आल्याचा दावा करत त्यावेळी MIDC कडून कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही याची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। दरम्यान या प्रकरणातील आरोपाबाबत संबंधित भूखंडधारक आणि MIDC प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही। आपण MIDC कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसले। आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? सर्वप्रथम जय भीम आणि तुमचे धन्यवाद या मुद्द्यासाठी तुम्ही मला विचारणा केली। प्लॉट क्रमांक E25 महामंडळाचा हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट महावीर घर संसार यांनी लीजवर घेतलेला आहे। या प्लॉटवरती महावीर घर संसार म्हणून एक व्यापारी वापर सुरू केला होता। कुठलीही परवानगी नसता, विभाजनाची कुठलीही परवानगी नसता यांनी महामंडळाने परवानगी दिली आणि त्यांनी त्याच्यावरती 6 ते 7 महिने अनधिकृत त्यावरती व्यापारी वापर केला। त्याची महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, फक्त पत्रव्यवहार केला। त्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या भूखंडधारकाने शासनाचा बस स्टॉप जे बस थांबा आहे, हे बस थांबा अनधिकृत पाडलेला आहे। याची मी तक्रार आयुक्त साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांनी केली आहे। हे बस स्टँड हरवलेलं आहे, हे आम्हाला शोधून द्यावं अशी मी मागणी केलेली आहे। आणि 2023 पासून या प्लॉटवर अनधिकृत बांधकाम यांनी केलेलं आहे। यांना निवासी परवानगी नसताना सुद्धा 2023 पासून इथं 3 मजली बंगला यांनी बांधलेला आहे। हे सर्व जे चालू आहे हे उपअभियंता नितीन जाधव यांच्या आशेद्वारे चालू आहे। नितीन जाधव हे या महामंडळाचे असे भ्रष्ट अधिकारी आहे का यांनी महामंडळ पोखरून खाण्याचं काम सुरू केलेलं आहे। मी वारंवार तक्रार केली असता यांनी मला वारंवार ओढाओढीचे उत्तर दिले। तुम्ही त्रस्त व्यक्ती आहे, याच्यातली जी माहिती आहे ही माहिती गोपनीय आहे। मी काही त्या प्लॉट धारकाचे संपत्तीची माहिती नाही विचारत आहे, त्याचं काही लेकराबाळाची माहिती विचारत नाही। मी महामंडळाची जी जमीन आहे ही महामंडळाची जमीन ही उपअभियंता नितीन जाधव यांच्या काही घरची नाही, ही गोरगरीब शेतकऱ्यांनी यायला महामंडळाला उद्योगासाठी दिली आहे। ही जमिनीची मी माहिती विचारत आहे आणि ही माहिती विचारण्याचा मला पुरेपूर अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे। त्या माहिती विचारलं असता यांनी मला उडावडी उत्तर दिले आणि यांनी पैसे यांच्याकडून यांचा अर्थव्यवहार असावा याची मला दाट शक्यता आहे। त्यामुळे या उडावडीचे उत्तर देऊ लागले आहे। गेल्या 2 दिवसापासून मी इथं उपोषणाला बसले आहे, पण माझी सध्या कोणी दखल घेतली नाही। माननीय पालकमंत्र्याला मी विनंती करेल की या प्रकरणामध्ये MIDC मध्ये तुम्ही या अधिकाऱ्यांना जाब विचारा की किती टक्के जमिनी या गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार यांना तुम्ही दिलेल्या आहे। माझ्या माहितीस्तव जशी मी माहिती घेतली आहे 90% जमिनी यांनी बिल्डरच्या घशात घातलेल्या आहे। यांचे काही अर्थव्यवहार राहते या अधिकाऱ्याचे। यांनी ग्रीन झोन, त्यानंतर अजून ओपन स्पेस आणि यांनी नालेसुद्धा सोडले नाही। यांनी या जमिनी पुऱ्या हडपलेल्या आहे। आज जर तुम्ही MIDC मध्ये जाऊन बघाल तर प्रत्येक जमिनीवरती लेआउट पडलेला आहे। यांनी अनधिकृत प्लॉटिंग केलेली आहे। प्रत्येक अशा काही प्लॉटिंग आहे तिथं मी स्वतः स्टे आणलेला आहे, माझे केस चालू आहे। यांनी बिल्डरला या जमिनी दिलेल्या आहे। त्यानंतर जसं की पालकमंत्री साहेब म्हणले रेव पार्ट्याचा आता 2 दिवसापूर्वी त्यांनी उल्लेख केला। यांनी काही ठिकाणी
अनधिकृत बारची परवानगी देऊन त्या बारवरती तिथं बार चालतोय आणि त्यांचं म्हणणं असं की परवानगी आहे त्याला. तर माझं यांना एवढं विचारणं आहे की तुम्ही एमआयडीसी जागेवरती बारची परवानगी कशी देता आणि त्या बारवरती अक्षरशः पोलीसवाल्यांनी अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रयत्न केला. त्या बारवरती गोळीबार झाला, तिथं मारहाण झाली दारूच्या नशेमध्ये. असे काम इथं होते आणि ह्या कामाला बढाव देते एमआयडीसीचे अधिकारी असेल, कार्यकारी अभियंता असेल, उपअभियंता असेल. आणि मागणी माझी हीच आहे, जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी उठत नाही. आणि याचं जर म्हणणं असं मी चुकीचं असेल तर माझ्यावर रिसर त्यांनी गुन्हा दाखल करावा. मी कोर्टात त्याला जबाब विचारेन तर मी खरोखर चुकीचं आहे का मी बरोबर आहे. आपलं नाव? माझं नाव योगेश सुधाकर दाभाडे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी प्रत्येक वेळेस एमआयडीसीमधील असेच जे काही मुद्दे आहे या मुद्द्याला मी हात घालत राहतो. भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं कुठंतरी काम माझ्यामुळे होईल याची मी म्हणजे दक्षता घेत असतो. ओके. सर्व एमआयडीसीमधील शेतकरी बांधवांना ज्यांच्या जमिनी या एमआयडीसीमध्ये गेलेल्या आहे त्यांच्या सर्व वारसदारांना मी आव्हान करतो, त्यांनी या अधिकाऱ्यांना स्वतःच्या जमिनी परत मागावे. कारण की या एमआयडीसीमध्ये उद्योग होत नाही. या उद्योगाच्या नावाखाली काय धंदे होतात. इथं बंगले बांधले जातात, इथं बंगले बांधले जातात, इथं त्यानंतर बारला परवानगी देतात आणि या बारला बी परवानगी कोणत्या सुशिक्षित बेरोजगार किंवा गरीबाला दिली नाही आहे. हे हाय प्रोफाईल जे बी यायला पैसे देईल त्याला दिले आहे. तर माझी सर्वांनी विनंती आहे का जे बी शेतकऱ्याच्या जमिनी याच्यात गेलेल्या आहे त्यांच्या पूर्ण वारसदाराला विनंती आहे माझ्याशी संपर्क करा किंवा डायरेक्ट या जमिनी यायला परत मागा. तुम्ही स्वतः तुमचे घरं मागा. कोणती एमआयडीसी आहे? चिकलठाणा एमआयडीसी.